दादा अचानक गेले आणि सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या. वहिनी दादांइतके आक्रमक नाहीत आणि त्यांचा वचकही दादांइतका नाही, म्हणून त्यांच्याकडे कमी खाती देण्यात आली. अशी चर्चा होत असतानाच वहिनींनी असा गुप्त गेम केला की ज्यानं सगळ्या पक्षांचे धावे दणाडले. वहिनींनी असं काम केलं की ज्यानं सगळ्यांना विचार करायला भाग पाडला आहे. जे लोक राष्ट्रवादीची चावी आपल्याकडे घ्यायला पाहत होते, तसेच वहिनींची शक्ती कमी करण्यामागचा जो डाव होता तो हाणून पाडण्याचं काम वहिनींनी केला. वहिनींनी एकच मेसेज दिलाय की त्या मेसेजने अक्षरशः मोठमोठ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एक असा गुप्त डाव टाकला ज्यानं सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. अत्यंत अनुभवी असणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना देखील विश्वास बसत नाहीये. राज्याच्या राजकारणातील भीष्म पितामह शरद पवार हे देखील चकित झाले जेव्हा वहिनींची ही रणनीती समोर आली. राज्यात अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू आहे, पण त्यातच वहिनींनी असा पवित्रा घेतला की ज्यानं सत्ताधारी विरोधक तर हादरलेच, पण सत्ताधाऱ्यांच्याही तोंडचं पाणी पळालं. आता लोक म्हणू लागले आहेत की दादांपेक्षा वहिनी पॉवरफुल आहेत. अशी चर्चा आता रंगू लागली आहे. वहिनींनी असं काम केलं की दादांचा पक्ष तर मजबूत झाला आहेच, पण त्यांच्याकडे आता अशी चावी सापडली आहे की ज्यानं सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण लॉक होणार आहे. महाराष्ट्र हे संघर्षाचं आणि गुप्त रणनीतीचं केंद्र राहिलं आहे. इथल्या राजकीय हालचालींमध्ये नेहमीच काहीतरी लपलेलं असतं, पण गेल्या काही दिवसांत जे समोर आलं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. प्रशासनावर जबरदस्त हुकूमत गाजवणारा एक मोठा नेता अचानक निवृत्त झाला आणि अजितदादांच्या निधनाची ती बातमी एखाद्या गूढ वादळासारखी धडकली. ही घटना केवळ दुःखद नव्हती, तर त्यामागे अनेक रहस्य दडलेली असावीत अशी शंका आजही व्यक्त केली जाते. तो अपघात होता की काहीतरी दडपण्याचा प्रयत्न? या एका प्रश्नाने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ झाला होता. याच गूढ वातावरणात सत्तेच्या पटावर नवीन खेळा रचल्या गेल्या. रिकाम्या झालेल्या त्या खुर्चीवर कुणाची वर्णी लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आणि सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली. पण ही शपथ केवळ जबाबदारी नव्हती, तर एका मोठ्या पडद्यामागच्या संघर्षाची ती सुरुवात होती. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच काहीतरी वेगळी तयारी केली होती का? दादांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच नेते आता स्वतःचा वेगळा रस्ता शोधत होते का? राजकारणातली ही शांतता म्हणजे एका मोठ्या रहस्याचा उलगडा होण्याची चिन्ह होती. सुनेत्रा वहिनी जरी स्तब्ध वाटत असल्या तरी पडद्यामागे काहीतरी अघटित घडत होता. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे मातब्बर नेते आता आपणच सर्वेसर्व आहोत अशा आविर्भावात असल्याचं बोललं जात होतं. त्यांना वाटलं होतं की मैदान आता रिकामं आहे, पण अचानक असं काही घडलं ज्यानं संपूर्ण राजकारणच हादरून सोडलं. सुनेत्रा वहिनींनी केलेलं ते एक ट्विट म्हणजे केवळ पोस्ट नव्हती, तर तो एक डिजिटल सर्जिकल स्ट्राईक असल्याचा दावा आता केला जातोय. या एका कृतीमुळे नेमकं काय साध्य झालं? देवेंद्र फडणवीस नेमके कुठे अडकले आणि शरद पवारांचे ते संकेत कसे खरे ठरले? चला, या रहस्यमय नाट्याचा प्रत्येक भाग आपण सविस्तर समजून घेऊया. दादांच्या त्या गूढ शेवटानंतर पक्षात एक मोठी रिकामी जागा तयार झाली होती. तिथे सहसंवेदना हवी असताना सत्तेचा खेळ सुरू झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दादांनी ज्यांना मोठं केलं तेच नेते आता स्वतःच्या राजकीय भविष्याची बेगमी करण्यात गुंतले होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात काही अत्यंत गुप्त बैठका पार पडल्या होत्या. या चर्चांचा खरा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे भाजपच्या छायेत नेणं हा होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय. इतकंच नाही तर दिल्लीतील नेत्यांच्या मदतीने स्वतःला पक्षाचा मुख्य चेहरा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न पटेलांनी सुरू केल्याची चर्चा होती. भाजप नेत्यांनी त्यांना जाहीरपणे दिलेल्या पदव्या म्हणजे शरद पवारांच्या अस्तित्वावरच एक प्रकारचे प्रश्नचिन्ह होता. तिकडे छगन भुजबळ आपल्या शैलीत रोहित पवारांना लक्ष करत होते. जेव्हा रोहित पवार दादा आणि साहेबांच्या गुप्त चर्चेचा उल्लेख करत होते तेव्हा भुजबळांनी उपरोधिकपणे त्यांची खिल्ली उडवली. भुजबळांचा हा अति आत्मविश्वास सांगत होता की पवार कुटुंबातील फूट आता कायमची आहे, पण संकटाच्या वेळी हे कुटुंब कसं एकत्र येतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी. अजितदादांच्या बाबतीत घडलेली ती घटना हा निव्वळ योगायोग होता की काहीतरी मोठं कारस्थान? तपास यंत्रणा आजही या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत की जेव्हा राजकारणात मोठे बदल अपेक्षित होते तेव्हाच ही घटना कशी घडली.
शरद पवारांनी जे एका भाषणात सूचक विधान केलं होतं त्यात नक्कीच काहीतरी गूढ दडलेलं होतं. ते विधान केवळ भावनिक नव्हतं, तर त्यामागे काहीतरी ठोस वास्तव होतं असा दावा आता केला जातोय. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की तपास यंत्रणांच्या हाती काही धक्कादायक पुरावे लागले आहेत. ज्या दिवशी ती घटना घडली त्या दिवशी दादा काही महत्त्वाची कागदपत्र उघड करणार होते का? जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या विधानावरून असं वाटतंय की 12 तारखेला काहीतरी मोठं गुपित बाहेर येणार होतं. मग ते रोखण्यासाठी तर हे सर्व घडलं मग ना? जनतेच्या मनात अशा अनेक शंका घर करून आहेत. यात देवेंद्र फडणवीसांची भूमिकाही चर्चेत राहिली. त्यांनी ठामपणे सांगितलं की दादांची विलिनीकरणाची चर्चा झाली नव्हती, हे विधान पवारांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला गेला. पण सुनेत्रा वहिनींच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्या योग्य वेळेची आणि त्या एका क्षणाची वाट बघत होत्या. राजकारणात नाती गौण मांडली जातात, पण पवार कुटुंबानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की जेव्हा संकट येतं तेव्हा ते एकत्र उभे राहतात. सुनेत्रा पवार जरी सत्तेत असल्या तरी त्यांच्यासाठी दादांचे शब्द आणि साहेबांचा मान हाच सर्वात महत्त्वाचा होता. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटलं होतं की वहिनींना आपल्या प्रभावाखाली ठेवून आपल्याला हवे तसे निर्णय घेता येतील. पण वहिनींनी हे राजकारण साहेबांच्या जवळ राहूनच शिकलं आहे, हे ते कदाचित विसरले. रोहित पवारांना जेव्हा कमी लेखलं गेलं तेव्हा त्यांच्या मागे साहेबांची अदृश्य शक्ती आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. भुजबळांची ती टीका, पटेलांची ती घाई आणि फडणवीसांचे ते दावे, या सगळ्याला सुनेत्रा वहिनींच्या मौनानं उत्तर दिलं. आणि अखेर तो दिवस आला जेव्हा सर्व गुपितं बाहेर येणार होती. शरद पवारांच्या सार्वजनिक जीवनाला 60 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा गौरव करण्यासाठी सज्ज होता. सर्वांना वाटलं होतं की सुनेत्रा वहिनी भाजपच्या सुरात सूर मिसळतील, पण त्यांच्या त्या एका पोस्टनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. वहिनींनी लिहिलं, आदरणीय पवारसाहेबांच्या 60 वर्षांच्या प्रवासाचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. त्यांची जनसेवा आजही तितक्याच निष्ठेनं सुरू आहे. साहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत राहो. वरकरणी हा साधा संदेश वाटत असला तरी यामागे एक मोठा राजकीय संदेश दडलेला होता. हे शब्द म्हणजे केवळ शुभेच्छा नव्हत्या, तर ते एक मोठे राजकीय संकेत होते. ज्यांनी स्वतःला पक्षाचे मालक समजायला सुरुवात केली होती त्यांना वहिनींनी स्पष्ट केलं की आजही आमचे बॉस साहेबच आहेत. स्वतःला अध्यक्ष घोषित करणाऱ्या नेत्यांसाठी ही मोठी चपराक ठरली. फडणवीसांनाही यातून हे सुचवण्यात आलं की साहेबांचे दावे कधीच निराधार नसतात. फडणवीसांनी केलेला दावा या एका ट्विटमुळे धुळीला मिळाल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत. कुटुंबात नक्की काय ठरलं होतं याची वहिनींना पूर्ण कल्पना होती, हे यावरून सिद्ध झालं. साहेबांच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहून त्यांनी विरोधकांचे सर्व डाव उधळून लावले. यालाच खरं राजकीय चातुर्य म्हणतात. घराबाहेरून कितीही प्रयत्न झाले तरी पवार कुटुंब आपला वारसा कसा जपतात हे पुन्हा एकदा समोर आलं. फडणवीसांना यावर थेट स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही, तरी लोकांच्या नजरेत ते काहीतरी लपवत होते अशी भावना निर्माण झाली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बसलेला हा धक्का पचवणं कठीण आहे. ज्यांनी साहेबांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं त्यांना वहिनींनी आरसा दाखवला. यातून हे स्पष्ट झालं की पक्षात कितीही मतभेद असले तरी सुनेत्रा पवार साहेबांच्या विचारांशी कधीही प्रतारणा करणार नाहीत. भुजबळांनी जी रोहित पवारांची टिंगल केली होती ती आता त्यांच्यावरच उलटल्याचं बोललं जातंय. रोहित पवार जे सांगत होते त्यामागे ठोस आधार होता, हे वहिनींच्या कृतीनं अधोरेखित झालं. म्हणतात ना, एक सुनार की 100 लोहार की. तसंच वहिनींनी एका कृतीने 100 राजकारण्यांना गप्प केलं. त्यांनी एकाच वेळी 3 गोष्टी साध्य केल्या. 1. पक्षांतर्गत महत्त्वाकांक्षी नेत्यांना लगाम घातला. 2. भाजपच्या रणनीतीला शह दिला. आणि 3. साहेबांच्या निष्ठेवर संशय घेणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. या एका घटनेमुळे राज्याच्या राजकारणात साहेबांचं महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. दादांची जी अपूर्ण इच्छा होती तीच आता सुनेत्रा वहिनी पुढे नेत असल्याचा संदेश जनतेत गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे महानाट्य इथेच संपत नाही, तर हे एका नवीन रहस्याची सुरुवात आहे. सुनेत्रा पवारांच्या या भूमिकेनं भविष्यातील नवीन समीकरणांची नांदी दिली आहे. आता पटेल आणि तटकरे पुढचं पाऊल काय उचलतात?
फडणवीस आपली प्रतिमा कशी सावरतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादांच्या निधनाचा जो तपास सुरू आहे त्यातून नेमकं काय सत्य बाहेर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुनेत्रा वहिनींनी हे सिद्ध केलं की त्या केवळ सत्तेसाठी आलेल्या नाहीत, तर त्या पवार घराण्याचा वारसा जपण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं किंवा पाहिलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं सध्या राजकीय वर्तुळात जे काही बोललं जातंय, ज्या चर्चा रंगतायत त्यावरून मांडलेली एक शक्यता आहे. राजकारण हे नेहमीच दुसरं नसतं आणि जे दिसतं त्यापेक्षा जे पडद्यामागे घडतं ते खूप वेगळं असतं. आज सुनेत्रा वहिनींकडे ज्या नजरेनं पाहिलं जात होतं ती नजर आता बदलू लागली आहे. दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली होती ती केवळ सत्तेनं भरून निघणारी नव्हती, पण वहिनींनी ज्या पद्धतीनं संयम राखला आणि योग्य वेळी जी गुप्त रणनीती आखली त्यानं हे सिद्ध केलं की पवार हे फक्त आडनाव नाही तर एक राजकीय शाळा आहे. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची नावं घेतली जात आहेत, खरोखरच पक्षांतर्गत अशा काही हालचाली सुरू असतील का, की वहिनींनी घेतलेला हा पवित्रा कौटुंबिक निष्ठा आहे? पण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या वादापासून ते संघर्षापर्यंत अनेक नाट्यमय वळणं आली आहेत. पण काका वहिनींची ही एंट्री आणि त्यांच्या साहेबांप्रती दाखवलेली ही भक्ती हे आगामी निवडणुकीचे संकेत तर नाही ना? अनेकांना वाटलं होतं की दादानंतर राष्ट्रवादीची चावी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाईल, पण वहिनींनी एका पोस्टमधून किंवा कृतीमधून जो मेसेज दिलाय त्यानं विरोधकांचेच नाही तर स्वतःच्याच धाबेदण आणले आहेत. हे केवळ भावनिक राजकारण नाहीये, तर हा एक अत्यंत विचारपूर्वक टाकलेला डाव आहे. असं वाटतंय की मित्रांनो, सोशल मीडिया किंवा राजकीय कट्ट्यावर आज याच महत्त्वाची चर्चा आहे, दादा आहेत की नाही, दादा की वहिनी, कोण जास्त पॉवरफुल? मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की सत्तेपेक्षा विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि वहिनींनी जी पुन्हा एकदा साहेबांच्या चरणी अर्पण करून जुन्या कार्यकर्त्यांना एक दिलासा दिलाय. पण ही चर्चा इथेच थांबत नाहीये. तुमच्या मनात काय चाललंय? तुम्हाला काय वाटतंय? सुनेत्रा वहिनींचा हा मास्टर स्ट्रोक भाजपला जड पडणार आहे का, की शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुन्हा एकदा त्याच जोमानं उभी राहणार आहे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.